कामगारांच्या जीवापेक्षा पैसे महत्त्वाचे का, असा संतप्त सवाल निर्माण करणारी एक अत्यंत भयंकर घटना अंबरनाथ नगर परिषदेच्या हद्दीत घडली. सुरक्षेचे कुठलेही नियम न पाळता, कोणतीही सुरक्षा साधने न देता कामगारांना मृत्यूच्या खाईत लोटणाऱ्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे एका 24 वर्षीय निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. इंद्रेश राजभर असे या दुर्दैवी मृत तरुणाचे नाव असून तो ठाण्याच्या बाळकुंड परिसरातील रहिवासी आहे. या प्रकरणानंतर शिवसेना शिंदे गट आक्रमक झालाय. गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेनेचे नगरसेवक राजू वाडेकर यांच्याकडून या अनधिकृत होर्डिंग विरोधात कारवाईची मागणी केली जात आहे. आता तरी प्रशासन जाग होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ भागात होर्डिंग लावण्याचे काम सुरू होते. यावेळी हा तरुण तिथे काम करत होता. होर्डिंग लावताना लोखंडी सळी उचलून बाजूला ठेवत असताना जवळून गेलेल्या हाय व्होल्टेज विजेच्या तारेचा सळीला स्पर्श झाला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. साहजिकच तुम्ही बघत असाल का आज हाय टेन्शनच्या बाजूला मोठमोठे बॅनर लागले गेलेले आहेत. हाय टेन्शन जे लागू नयेत त्याला आज शासनाचे निर्देश असताना सुद्धा तुम्ही बघत असाल मोठ्या हाय टेन्शनच्या बाजूला बॅनर आहेत. त्याच्यानंतर त्याला काही सेफ्टी नाही आहेत. जे कामगार येतात त्यांना कुठलीही सेफ्टी नाही आहे. आणि दोन बॅनरच्या मध्ये किती अंतर पाहिजे हे सुद्धा हायकोर्टाचे निर्देश असताना सुद्धा लागून चिटकून बॅनर लावले गेलेले आहेत. तर हे काय नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासाठी लावले गेलेले आहेत का? आमचे चीफ ऑफिसर उमाकांत गायकवाड साहेबांना पण मी विनंती करेल का, साहेब तुम्ही याच्यामध्ये मी तुम्हाला 6 महिन्यापासून तुमच्या संग भांडतोय. ह्या नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे जे प्रयत्न झालेले आज त्याच्यामध्ये एक जीव गेलाय कामगाराचा. तर असे जीव मला वाटतं अंबरनाथ शहराचे पण नागरिकांचे गेल्याशिवाय आपण हे अनधिकृत होर्डिंग्स काढणार नाही आहेत का? आपण बघत असाल का हायकोर्टाला सुद्धा अंबरनाथ नगरपालिकेने खोटं आश्वासन दिलेलं आहे, खोटी माहिती दिलेली की 100% अंबरनाथ नगरपालिकेमधले बॅनर काढले गेले. तर तसं नसून अंबरनाथ शहरामध्ये 44 ते 45 बॅनर अनधिकृत होर्डिंग्स आहेत. होर्डिंग्स मी सांगतो, तुम्ही आज हुतात्मा चौकचा जो कोपरा आहे स्वामीनगरला उतरताना तिथंही एक भला मोठा अनधिकृत होर्डिंग्स आहे. तर असे जे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात उच्चांक असतो का अंबरनाथ नगरपालिकेने जे लावलेले दिशादर्शक बोर्ड आहेत कल्याण बदलापूर रोडचे, त्याच्यावर सुद्धा ॲडव्हर्टाईजचे बॅनर लागले गेलेले आहेत. तर हे त्वरित काढण्यात यावे आणि जर न काढल्यास त्याचा परिणाम हा प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना हा भोगावा लागेल.